ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या ध्यानयोगामध्ये आपण सुरुवात केली होती याला. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं आहे की या योगामध्ये भगवंतांनी याचं या अध्यायाचे जवळपास 4 ते 5 असे भाग केलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की पहिल्यांदा त्यांनी भाग केला आहे बहिरंग साधन. म्हणजे ॲक्च्युली ध्यान करायच्या पूर्वी काय काय करायला पाहिजे किंवा कंटिन्यूअस आपण काय करायला पाहिजे ते झालं बहिरंग साधन. मग त्याने सांगितलं की अंतरंग साधन, की ध्यान करण्यापूर्वी काय काय करायला पाहिजे. आणि नंतर सांगतील ती प्रोसेस, की ॲक्च्युली ध्यान कसं करायचं. म्हणजे एखाद्या तुम्हाला काही व्यंजन बनवायचं आहे, तर त्याआधी काय काय करायला पाहिजे. आधी मार्केटिंग करायला पाहिजे, मार्केटिंग सगळ्या गोष्टी आणायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. मग त्याच्यापूर्वी काय करायला पाहिजे, चिरून काढायला पाहिजे, धुवायला पाहिजे, अजून काय काय तुम्हाला करायचं असेल ते. आणि मग ती ॲक्च्युली ते भाजी तयार करणं, ती प्रोसेस फार महत्त्वाची आहे. कारण त्या प्रोसेसवर तुमची डिपेंड आहे टेस्ट. तुमची जर प्रोसेस चुकली, अहो थोडंसं मीठ जास्त झालं हो, पण गेलं की सगळं वाया ते. हां, ते थोडंसं मीठ. म्हणजे आमचे मोठे महाराज जेव्हा म्हणजे भाऊ महाराज जेव्हा कुठे जेवायला जायचो आम्ही, तर तेव्हा तिथले ते फक्त विचारायचे, "महाराज कसं झालं जेवण? कसं झालं? कसं झालं?" महाराज म्हणले, "सगळं छान झालं, पण थोडं मीठ जर जास्त झालं असतं ना, तर सगळं बिघडलं." मग गमतीने म्हणायचे ते. तर असंच आपलं ध्यानाचं पण आहे, की आपण बहिरंग साधन ते करायलाच पाहिजे. व्यवस्थित भाजी बघून आणायला पाहिजे. ती सडलेली नको, ही नको, ती नको, सगळंच. त्याची मग तयारी पण आहे, प्रोसेस पण आहे आणि त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती जशी गुरूनी सांगितलेली आहे प्रोसेस, जशी ज्या आपण संप्रदायात असू, ज्या संप्रदायातनं आपण येऊन आपण ध्यान करत असू, त्याचप्रमाणे ती प्रोसेस व्हायला पाहिजे. म्हणजे मी आधी भाजी शिजवून घेऊन नंतर वरतून तेल टाकू, की आधी तेल टाकून फोडणी देऊन मग त्यात भाजी टाकू? आता हा मौलिक प्रश्न आहे, की आपण जनरली तेल टाकतो, गरम झालं की ते फोडणी देतो, कांदा टाकतो आणि ते आणि मग भाजी टाकून त्याला आपण झाकून देतो. ती भाजी होत राहते आपली. पण तुम्ही सगळं उलटं केलं, सगळं भाजी सगळी ती शिजली आणि मग वरतून तेल टाकताय, मीठ टाकताय, त्यांनी काही टेस्ट येणार नाही त्या जेवायला. म्हणून ज्या रस्त्याने आपण आपल्या गुरूंनी सांगितलं आहे करायसाठी, त्याच रस्त्याने आपण या साधनेच्या ह्याच्यावर जायला पाहिजे. म्हणून श्रीरामकृष्ण कथामृतामध्ये म्हणतात, की गुरु निर्दिष्ट साधना करते आहे. म्हणजे गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे साधना करायला पाहिजे. "बाका पथे गेले होय तो फिरे असते देरी आहे." की जर मी थोडासा त्या रस्त्याला डेव्हिएट करून जर दुसरीकडे गेलो, की मला ज्याप्रमाणे गुरूंनी सांगितलंय ध्यान तसं न करता, मग मला वाटते की आपण असं केलं तर कसं होईल? बस गेलं तिकडे. किंवा आपण आजकाल बरेच वेळा YouTubeवर किंवा इकडे-तिकडे अशा बऱ्याच काही ध्यानाच्या प्रोसेस, मेडिटेशनच्या प्रोसेस आता भरपूर झाला आहे सगळ्याचा. सुकाळ आहे सगळ्या गोष्टींचा. बघायला हरकत नाहीये. पण जेव्हा तुम्ही तिथे बसाल साधना करायसाठी, तेव्हा गुरु निर्दिष्ट साधनाच आपण करायला पाहिजे. नॉलेज घ्यायला हरकत नाहीये, ऐकायला हरकत नाहीये किंवा बरेच वेळा हे बहिरंग साधनासाठी उपयोगाचं आहे ते. काही क्रिया आहेत, काही तुमच्या मेडिटेशनच्या प्रोसेस आहे, त्या एखाद्याच आपल्याला हेल्पफुल असू शकतील. पण हे ॲक्चुअली साधना जी आहे, ॲक्चुअली जे आपल्याला अ, काय म्हणजे ती मेडिटेशन करायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे, ते त्याचप्रमाणे करावं लागेल. नाहीतर त्याला काही अर्थ राहत नाही. मला आत्ताच कोणी दिवाळीनिमित्त काहीतरी कोणी थोडंसं काही पाठवलं, तर त्यांनी बिचारे चकल्या आणि लाडू पाठवले. तर त्या कुरिअरमध्ये इतकं ते झालं, तर लाडूमध्ये चकली गेली आणि चकली म्हणजे त्या चकली वाटतच नाही. आता लाडू प्लस चकली असं खाणं झालंय आता ते. तर अशी खिचडी आपली ध्यान होऊन बसेल, की त्या बाबाने हे सांगितलं, त्या बाबाने ते सांगितलं. ना धड तुम्हाला चकलीची टेस्ट येईल, ना धड त्या लाडूची टेस्ट येणार. म्हणून ध्यानासाठी म्हणून मग भगवंत अंतरंग साधन. आता आपण मागच्या क्लासमध्ये सुरुवात केली होती त्याची. त्यांनी बहिरंग साधन सांगितलं आपलं, की कर्म करा वगैरे, वगैरे सगळं सांगितलं आपण बघितलं.
आता मागच्या त्यांनी क्लासमध्ये सांगितलं होतं की योगी योजित सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. त्यांनी सांगितलं होतं की सततम म्हणजे हे ध्यान वगैरे कसं सतत करायला पाहिजे. म्हणजे मी आज केलं आणि मग 4 दिवसानंतर केलं किंवा आता समजा 1 जानेवारी जवळ येत आहे, मग आपण असं लिस्ट करतो काय काय करायला पाहिजे, की रोज मी व्यायाम करणार, रोज मी ध्यान करणार, 10 मिनिटं तरी बसणार, 15 मिनिटं तरी बसणार. हां, हे सगळे लिस्ट आपण करतो आणि 10 दिवसात ती लिस्ट निघून जाते. तर इथे भगवंत म्हणतात म्हणून त्यांनी शब्द वापरलाय सततम, की जोपर्यंत तुम्ही हे सतत करत नाही, रोज करत नाही, म्हणजे ते केल्याशिवाय आपल्याला चैन लागायला नको. ते असं व्हायला पाहिजे, की असं चुकल्यासारखं वाटायला पाहिजे, की आज आपण हे नाही केलं, आज आपण ध्यान नाही केलं किंवा आज आपण जप नाही केला. हे जोपर्यंत असं आपलं तयार होत नाही, तोपर्यंत सततम येत नाही. आणि नंतर म्हणतात एकाकी. ते म्हणतात, की एकाकी याने हे जे ध्यान वगैरे आपण करतो, हे एकट्याने करायला पाहिजे. म्हणजे ग्रुप मेडिटेशन कधी काही ठीक आहे. पण शक्यतोवर रोज जे आपण मेडिटेशन करतो किंवा साधक साधक म्हणजे आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जी साधना करतो, ती आपण एकट्याने करायला पाहिजे. आणि निराशीर अपरिग्रह, की अशा वेळेस कुठल्याही कामना आपल्या मनात असू नये, की मला तिथे जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. वेगवेगळे प्लॅनिंग आपल्या डोक्यात चालू असतात. तर अशा वेळेस कुठल्याही आशा, आकांक्षा, मनातल्या वासना त्यावेळेस आणू नये आपण ॲटलीस्ट. कारण त्या आकांक्षा, आशा, वासना ह्या सगळ्या आपल्या राहत असतात. पण तेवढ्या वेळात आपण मनाला सांगावं, की आता सध्या काही इथं आता येऊ नको. आता मला एकट्याला स्वतःला राहू दे. आणि मी आता यावेळेस मी कुणाची आई नाही, कुणाच्या वडील नाही, कुणाची बहीण नाही, मी काहीच नाही. मी फक्त आता माझी आहे. असं समजून ॲटलीस्ट 15 मिनिटं, अर्धा तास त्याची जशी जशी कुवत आहे त्याप्रमाणे करावं. म्हणून शब्दात निराशय अपरिग्रह, की याप्रमाणे जर तुम्ही साधना केली, तर तुम्हाला उपयोगी होईल. आणि आता ते अंतरंग साधनेत जात आहे, की कसं करावं, की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य आपण बघितलं. स्वच्छ जागा असावी. एखादं मंदिर किंवा स्वतःच्या एका रूममध्ये एखादी जागा असावी. तिथे स्वच्छ असावी आणि तिथे आपलं आसन असावं, की जे खूप उंच पण नाहीये, खूप खाली पण नाहीये, असं आसन असावं. आणि आता हे सगळं झालं. आजपासून आपण 12 वर्ष आपण 12 वर्ष पण मागच्या वेळेस बघितलं होतं आपण. मग इथपर्यंत झाल्यानंतर मग काय करायला पाहिजे? मग बघा तत्रैकाग्र मनः कृत्वा यतचित्तेंद्रियक्रिया, की एवढं सगळं केलं मी. रूम केली, सगळं केलं. मग तिथं करायचं काय हो? तिथे काही कानात खुंट्या घालून आपल्याला काही गाणे ऐकायचे नाहीये. मग म्हणतात तत्रैकाग्र मनः कृत्वा, की तिथे हे सगळं आपण कशासाठी केलं, की मन केंद्रित करण्यासाठी म्हणून आता आपण केलेलं आहे. हां. तर इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे त्यांनी सांगितलं शेवटी, की योगम म्हणजे आत्मविशुद्ध आहे हे, की हे ध्यान करायचं उद्देश त्यांनी सांगितलाय, की कशासाठी ध्यान करायचं, की आपल्या आत्म्याची शुद्धी व्हावी. आता आत्मा तर शुद्धच आहे. त्या आत्म्या दृष्टीने इथे म्हणत नाहीये. या गीतेमध्ये किंवा जेव्हा आपण काही वाचतो, तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे, की बरेच वेळा शब्द एकच वापरला जातात. कधी आत्मा हा शरीराला पण म्हटलेला आहे. आत्मा कधी मनाला पण म्हटलेला आहे आणि आत्मा जो परमात्मा आहे त्याला पण म्हटलेला आहे. तर इथे आत्मविशुद्ध आहे म्हणजे इथे मनाची शुद्धी. अशुद्धी काय आपल्याला सांगा बरं आपल्या मनातली? अशुद्धी आपल्या मनातली दुसरी काहीही नाहीये. फक्त त्याला आपल्या वेदांताच्या भाषेत त्याला म्हणतात, मल आणि विक्षेप ही आहे अशुद्धी. मल म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे आपल्या मनात बसलेले आहे, हा झाला मल. आणि विक्षेप म्हणजे बहिर्मुखता आपल्यामध्ये जी आहे. आपलं मन जे चंचल आहे, चंचलच्या मनाची चंचलता आणि मनाची बहिर्मुखता याला ते म्हणतात विक्षेप. आणि हाच विक्षेप आपल्याला ध्यानामध्ये त्रास देतो. तर काम, क्रोधादी हे जे कमी करायचे असेल आपल्याला, एक्स्ट्रोव्हर्टनेट जर कमी करायचं असेल, तर ते कितीही स्वच्छ जागा तुम्ही सर्फने धुवून ती जागा काढा आणि कितीही चांगलं आसन आणून तिथे बसवा, तर ते जाणार नाहीये. ती तुम्हाला त्या बहिरंग साधनाचा उपयोग करूनच जाणार आहे. म्हणून बहिरंग साधना फार इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला सतत त्याचा पण अभ्यास करायचा सोबत, की माझ्यामध्ये हे काम, क्रोधादी हे जे काही दुर्गुण आहेत, की मल जे आहे,
हेच निघून जावेत. माझा एक्स्ट्रोव्हर्टनेस कमी व्हावा, मनाची चंचलता कमी व्हावी, यासाठी म्हणून ते बहिरंग साधन सांगितलं आहे. जर बहिरंग साधन तुमचं जर परफेक्ट होत असेल, तर आपोआप हे अंतरंग साधन आता पुढे जे सांगतील किंवा ध्यानाची जी प्रोसेस सांगतील, ती पण नीट होईल. आपण बरेच वेळा त्या बहिरंग साधनाकडे जास्त म्हणजे काय सूक्ष्मतेने बघत नाही. आपण खूप कॅज्युअली घेतो बऱ्याचशा गोष्टी आणि मग इकडे म्हणतो आपण, की माझं ध्यान होत नाही, आमचं मन केंद्रित होत नाही, सदैव चंचलता मनामध्ये येते. कारण मन हे आपलं एकच आहे. एकाच मनाने आपण ध्यान पण करणार आहोत आणि एकाच मनाने आपण कामं पण करणार आहोत. म्हणजे भांडण पण एकाच मनाने करतो आपण आणि प्रेम पण एकाच मनाने करतो. काय 2 मनं आपल्याला नाहीये, की भांडणासाठी एक वापरलं, हां, तर ठेवून आता तू, बस दे याला शिव्या. आणि एखाद्या पोराला आपल्या मुलावर प्रेम करायचं तर प्रेम करायचं वेगळं मन घेतो. असं करत नाही आपण. तर एकाच मनाने आपण हे काम, क्रोधादी जे सगळे आपले दोष आहेत किंवा मल आहेत, त्या सगळ्यांचा उपयोग करतो आणि हे घालवण्यासाठी ते एका दिवसाने घालण्यात जाणारं नाही आहे ते किंवा केवळ डोळे मिटून ते जाणारं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ही साधना करणं भाग आहे, जी बहिरंग साधना सांगितली आहे, की रोज मी डेली माझ्या वर्किंग कंडिशनमध्ये मी जेव्हा काम करते आहे, घरामध्ये आहे, मी रिलेटिव्ह लोकांसोबत जेव्हा मी इंटरॅक्ट करते आहे, या सगळ्या कंडिशनमध्ये सदैव माझा विचार असायला पाहिजे, की मी या सगळ्या ह्या दुर्गुणांना थोडंसं बाजूला ठेवून राहायचा प्रयत्न करेन किंवा ॲटलीस्ट ते माझ्यामध्ये येणार नाही, माझं मन कलुषित करणार नाही, याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला कसं प्रोटेक्ट करायचं, हे पण ठरवायला पाहिजे. कारण माझ्या पुढच्या माणसावर माझा कंट्रोल काहीच नाही, की तो माझ्याशी कसा वागणार आहे. तो कदाचित माझ्याशी क्रोधाने वागेल, माझ्याशी वेगळा दुर्व्यवहार माझ्यासोबत करेल तो. त्यावर माझा काहीच कंट्रोल नाही आहे. पण मला माझं कसं प्रोटेक्ट करणं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून इथे ते म्हणतात, की हे करायचं काय आहे, की तत्र एकाग्र मन कृत्व. आता तुला इथे मन एकाग्र करायचं आहे. मग आता ते कसं करायचं, त्याची प्रोसेस आता ती सांगतात. 13वा श्लोक आपण बघू. समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशस्तानवलोकयन्. इथे म्हणतात, की त्याचा विधी असा, शरीर, डोके व मान ही समान सरळ रेषेत व अचल अशी ठेवून स्थिर व्हावे आणि आपल्या नासिकाग्राला पाहून अन्य दिशांकडे न पाहणारा होत साधा किंवा होत करावा. थोडक्यात, की आपण आसन तच्छ घेतलं, तिथे चैलाजन कुशोत्तरम आपण ते सगळं दिलेलं आहे आसन. आता मन एकाग्र करायचं आहे. तर अशा वेळेस ते म्हणतात, की सरळ बसा एकदम ताठ. म्हणजे समम काय शिरो ग्रीवम, ही पूर्ण पाठीचा कणा हे आणि मान ही आपली स्ट्रेट अशी सरळ असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपला ब्लड फ्लो पण चांगला होतो आणि त्याचे बरेच काही वेगळे फायदे आहेत. म्हणजे ज्याला आपण जे लोक योगा करतात त्यांना तर विचारू शकता याच्याबद्दल, की का असं सरळ बसायचं. पण म्हणून ते इथे अजून सांगतात, की सरळ बसा थोडक्यात. तिथे असं कुबड काढून, झोपून, चालत चालत असं करू नका. तुम्हाला जसं जसं व्हायला पाहिजे. कारण पोश्चर पोश्चर फार इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर काय म्हणतात, की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वं दिशश्चा नवलोकय, की आता तुम्ही ध्यान करा आणि तिथे स्वतःच्या थोडक्यात नाकामध्ये का भूमध्यामध्ये बघा. दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्या. हां. म्हणून इथे म्हटलं आहे, की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वं, की स्वतःच्या. कारण लोकं प्रश्न विचारू शकतात, पुढे नाकाकडे बघू मी आता. हां. आणि दिशश्चा नवलोकय, की इकडे-तिकडे न बघता, तिकडे-तिकडे बघता. तुम्ही बघा बरेच वेळा लोकांच्या हातात त्या काय पिशव्या असतात जप करायच्या, त्यात बोटं असतात आणि सगळा संसार चालू असतो. हां, इकडे असे जपाची माळ ओढतायत आणि तिकडे अरे इथे खाली बस, वरती हो, हा नाही घरी, तो नाही घरी, त्यातमध्ये फोन पण येतो, सगळं चालू असतं. हां, परवा दिवशी मी बघितलं, की आमच्या मंदिरामध्ये मी बसलो होतो. तर एक माणूस बिचारा तो आला खूप कळकळून ठाकूरांना ध्यान करायचं, जप करायचा म्हणून. तेवढ्यात त्याला फोन आला. आता फोन आला नाही, पण त्याने फोन घेतला. बरं आता फोन घेतला ठीक आहे, पण त्याला सांगून बंद करावं ते पण नाही. इकडे फोन पण चालू आहे आणि ठाकूरांना साष्टांग प्रणाम करणं पण चालू आहे.
आता बिचारा तिथे त्याने गेटवर ते दोन्ही कोविडचे मी डोसेस घेतले, सर्टिफिकेट दाखवलं, इतकं लांबनं आला बिचारा तो, त्याने तिथे दाखवलं, आला. मंदिरात त्याचा नंबर लागला नमस्कार करायसाठी. आणि तो कानाला मोबाईल लावून साष्टांग पुन्हा करतो आणि करून बाहेर निघून पुन्हा तर चालू त्याचं. तर अशा त्या प्रणामाला पण काय महत्त्व आहे किंवा अशा जपाला पण काय महत्त्व आहे. म्हणून इथे म्हणतात, की ती दिशश्चा नवलोकय, की आपण 10-15 मिनिटं तरी स्थिर बसायला प्रयत्न करा. म्हणजे मी असं म्हणेन, की त्यात तुम्हाला तुमचं ध्यान हो की न हो, ही पण एक प्रॅक्टिस असायला पाहिजे, की खाली बसून आपण जप-ध्यान करायसाठी म्हणून म्हणा, की कशासाठी पण म्हणा. एक स्थिर बसणं, हे पूर्ण शरीर स्थिर ठेवणं आणि त्या मोबाईलपासून थोडंसं लांब राहणं, हे पण हळू-हळू आपल्याला ही पण एक तपस्या आहे सध्या आपल्यासाठी. म्हणजे मॉडर्न माणसांसाठी खाली बसून, मांडी घालून असं बसणं आणि हे मोबाईलवर दूर लांब ठेवणं 15-20 मिनिटं, अर्धा तास, ही एक तपस्या झालेली आहे. तरी तर भगवंत म्हणतात, की दिशश्चा नवलोकयन, की इकडे-तिकडे न बघता सरळ सरळ हे करा. म्हणजे काय म्हणतात त्याला, डोळे असे म्हणजे एकाग्र करा. थोडक्यात डोळे बंद करा. म्हणजे डोळे उघडे राहिले, की आपण ऑटोमॅटिक इकडे-तिकडे बघतो. कारण आपल्या ह्या डोळ्यावर नियंत्रण नाहीये. डोळे आले, की आपलं आणि कान हे 2 फार शार्प आहे आपले. सगळेच आपले इंद्रिय शार्प आहे. खाली जर थोडं कुठेतरी स्वयंपाक तयार होत असेल, तर नाकात पण जातो तो. मग ते ध्यान त्याच्यावर होतं, काय केलं असेल, काय नाही, खूप तिखट झालं दिसतंय, मला शिंका येते, खोकला येतोय, म्हणजे खूपच तिखट झालं दिसतंय. काहीतरी झालं सुरू आपलं. सो ह्या सगळ्या इंद्रियांपासनं, या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यातनं मन बाहेर काढून ते म्हणतात, की इकडे-तिकडे न बघता तुम्ही मन केंद्रित करा किंवा डोळे बंद करा. मग पुढे म्हणतात, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य युक्त आसीत मत्परः. तेच आता इथे पुढे त्यांनी सांगतात, की प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य. इथे आलाच त्यांचा पॉइंट बघा, की जपाला आपण बसलो, ध्यान करायला आपण बसलो, तर डोळे बंद करून घ्या आणि इकडे-तिकडे मन जाऊ नका. मनाचा संयम ठेवा. हा इथे पॉइंट आलाच. कारण जेव्हा आपलं हे जे पंच ज्ञानेंद्रिय आपले आहे, त्या पंच ज्ञानेंद्रियांचं कामच ते आहे, की तुम्हाला बाहेर काही होणार असेल तर तुम्हाला सांगणं. इतर वेळेस ते छान सांगतं. म्हणजे थोडंसं ते टास्क कुठे बसला असेल, लगेच माझा इन्स्टंटली सगळं माझं शरीराचं ते काम करतं. हे त्यावेळेस चांगलं आहे. पण ध्यानाच्या वेळेस आपण यातनं मन काढून घ्यावं, असं ते म्हणतात. आणि हे मन संयमित न व्हायला किंवा डिस्ट्रॅक्शन व्हायला खरं कारण काय? 2 कारणं आहेत. एक तर कारण आहे, की आपलं काय म्हणतात त्याला, पास्ट जे काही जीवनात झालेलं आहे, म्हणजे भूतकाळात जे झालेलं आहे, त्याचा आपण विचार करत असतो. त्याने तसं म्हटलं, त्याने तसं म्हटलं होतं, त्याने तसं, तो माझ्याशी असा वागला, तो माझा तशीच वागला. आणि एक असतं फ्युचरची चिंता, की उद्या माझं कसं होईल, ही एक चिंता, किंवा माझ्यावर जे अवलंबून आहे त्यांचं कसं होईल. ह्या 2 याच्यामध्ये आपलं मन सदैव दोलायमान होत असतं. आणि हेच आपलं खरं डिस्ट्रॅक्शन आहे. आणि हे डिस्ट्रॅक्शन केव्हा येतं? जेव्हा आपण शांत असतो. तुम्ही कामात असाल तेव्हा ह्या गोष्टी येणार नाही डोक्यामध्ये तुमच्या. कुठल्याच गोष्टी येणार नाही या. पण जेव्हा तुम्ही डोळे मिटून बसाल 10 मिनिटं, तेव्हा ही सगळी पूर्वीची चिंता, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने माझं जीवन खराब केलं, आणि फ्युचरची चिंता. तर ह्या 2 गोष्टींमध्ये सदैव आपलं मन फिरत असतं आणि म्हणून आपलं मन संयमित राहत नाही. म्हणून आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही आणि सदैव ते इकडे-तिकडे फिरत असतं. आपण उलट असं म्हणायला पाहिजे, की जे काही माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी झाल्या असतील, खराब झाल्या असतील, असा विचार करायला पाहिजे, की त्यांनी मला स्ट्रेंथ दिली, त्यांनी मला घडवायसाठी म्हणून एक ताकद दिली. असा विचार करून त्या गोष्टींवर विचार करत, त्या गोष्टींवर रडत बसत, त्यात वेळ घालवला. आताच परवा दिवशी आमचा फक्त एक मुलगी आहे, तिचं लग्न ठरलं होतं एका चांगल्या ठिकाणी वगैरे, वगैरे सगळं. आणि ते लग्न काही कारणामुळे मोडलं. आता पुन्हा ती काय मुलं बघणार किंवा जसं असतं तसं. तर त्या दिवशी तिने फोन करून सांगितलं, की "महाराज मी आता ते मुलगा तो असा-असा आहे, पण मी त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मी बघते आहे." म्हटलं, "काय चांगला आहे की हा पण तोच मुलगा चांगला आहे." "नाही, नाही. तो पूर्वीचा जो मुलगा ज्याने माझ्याशी लग्न तोडलं ना,
त्याला मला दाखवून द्यायचं आहे, की तुझ्यापेक्षा मला चांगला मुलगा मिळू शकतो. तिला म्हटलं, "अरे तो तर घरी झोपला असेल शांतपणे. त्यांनी तुझ्याशी ते लग्न करणारे ते दुसरी मुलगी बघून ते लग्न घेऊन तो शांत शांत जीवन जगत असेल. आता तू कुणाला दाखवणार आहे, की त्याच्यापेक्षा आपल्याला चांगला मुलगा आहे, मिळणार आहे. त्यात कशाला तू घालवते तुझं जीवन बरबाद करते आहे. काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. सो वी ऑल्वेज गोइंग विथ दिस पास्ट अँड फ्युचर. पास्ट या पश्चात्तापामध्ये आणि फ्युचर चिंतेमध्ये. फ्युचर आपल्या स्वतःच्या चिंतेमध्ये किंवा आपल्यावर जे कुटुंब असतं त्यांच्या चिंतेमध्ये. तिथून जर बाहेर निघालं, तर बघा आपलं मन आपोआप त्या गोष्टीकडे लागू शकतं. मनःसंयम्य आणि मच्चित्त. इथे त्यांनी फार सांगितलं, की आता हे करून तुला काय करायचं आहे, की माझ्यावर तू लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, हे समजलं आपल्याला, की डोळे इकडे करायचे नाही, डोळे बंद करा, कान बंद करा, कंट्रोल ठेवा स्वतःवर सगळं. पण हे करून काय करायचं आहे, युक्त आसीत मत्परः. मच्चित्तो आणि युक्त आसीत मत्परः. की तू माझ्यावर मन केंद्रित कर. माझ्यावर म्हणजे आता ज्याचं जे इष्ट असेल, कोणाचे श्रीकृष्ण असेल, कोणाचा राम असेल, कोणाचा रामकृष्ण असतील, तर ज्यांचं जे इष्ट आहे त्या इष्टावर ते म्हणतात, की मच्चित्त माझ्यावर तू हे कर आणि ब्रह्मचारी रते स्थित. आता इथे त्यांनी सांगितलंय, की ब्रह्मचारी किंवा जे ब्रह्माचं आचरण करतात. ब्रह्मचारी म्हणजे एकतर लाईफस्टाईल ज्याला म्हणतात. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी हा एक प्रकार झाला. आणि ब्रह्मचारी प्रतिष्ठित. आता ब्रह्मचारी प्रतिष्ठित मग या लोकांचं खरं आयडियल काय आहे, की त्यांचे फक्त 3च रिलेशनशिप असतात. एक एक आहे भगवंत, दुसरा गुरु आणि तिसरं शास्त्र. ह्या तिघांचाच त्याचे संपर्क असतो. जो ब्रह्मचारी म्हणजे साधारण नुसतं ब्रह्मचारी म्हणत नाही. ब्रह्मचारी म्हणजे ज्याला या ब्रह्माच्या रस्त्यावर मार्गक्रमण करायचं आहे, त्याचे खरं तर बघता हे 3च रिलेशन त्याच्यासोबत असायला पाहिजे. त्यानंतर जे रिलेशन आहे, कुणाची पत्नी म्हणून, कुणाचा नवरा म्हणून, कुणाची मुलगी म्हणून, कुणाची आई म्हणून, हे सगळे रिलेशन पुढचे सेकंडरी. 3 इम्पॉर्टंट आहे, की भगवंतासोबत माझं रिलेशन काय आहे? माझ्या गुरुसोबत रिलेशन काय आहे? आणि हे जे शास्त्र आहे आपलं, की जे आपल्याला सदैव तो मार्ग दाखवायचा प्रयत्न करतं किंवा तो उत्तर काय नॉर्थ ईस्ट आपली ती सुई जी आहे, ती सुई बरोबर ठेवायचा प्रयत्न करतं. आपल्याला आपल्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतं. ते आहे शास्त्र. म्हणून ते म्हणतात, की ब्रह्मचारी व्रते स्थितः मनःसंयम मच्चित्त आणि मच्चित्त. आता इथं मच्चित्त म्हणजे काय, की सगळे रिलेशनशिप जे काही आहे, ते तू माझ्याशी जोडून घे. जगाशी जोडू नको. जगाशी रिलेशन जोडलं तर केव्हा तरी केव्हा आपण ठोकर खाणारच आहोत. जगावर जेव्हा काही अवलंबून राहिलो आपण, तर तेव्हा तिथून आपल्याला पुन्हा एक काहीतरी टँजंट मिळणारच आहे. केव्हा तरी आपल्याला त्याच्यापासून धोका होणारच आहे. तर त्याच्यापासून जर सुटायचं असेल, तर एक काम करायला पाहिजे, की तू मच्चित्त, की तू माझ्यावर प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींपासून तुम्हाला राग पण आला असेल, तर त्या देवावर काढा. तुम्हाला चांगलं वाटत असेल, देवावर काढा. हां. तर इथे हे 2 फार महत्त्वाचे त्यांनी शब्द वापरले आहेत, की मच्चित्तोस मनःसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. मत्परः आणि मच्चित्त, की माझ्यावर तू पूर्ण मन आण आणि प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी रिलेशनशिप जोड. म्हणजे संबंध तुला जोडायचे असतील, तर माझ्याशी प्रायमरी संबंध तू ठेव. पुढे 15वा श्लोक बघू. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिर्निर्वाणपरमा मत्संस्थामधिगच्छति. याप्रमाणे आत्म्याला निरंतर परमेश्वराचे स्वरूपी लावणारा व स्वाधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थिर होणे ही परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून देतो. मग आता हा टप्पा येतो, की हे जे तुम्ही सगळं सांगितलं ध्यान करा किंवा सरळ बसा आणि डोळे लावून माझ्यावर मन केंद्रित करा वगैरे वगैरे, की मला किती दिवस करायचं आहे हे? म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष केव्हा होणार हे? त्याचं टाईम लिमिट काय आहे? तर इथे म्हणतात युंजनेव सदा आत्मानं. ते भगवंत इथे म्हणतात, की हे चालू ठेव.
इथे काही असं नाही आहे की 1 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, 6 महिन्यात होईल. जेव्हा होईल तेव्हा तुला कळेल आपोआप. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा बरोबर कळतं आणि जेव्हा आपलं पोट भरतं तेव्हा पण कळतं. दोन्ही वेळेस कळतं. आता आपल्याला भूक पण लागलेली नाही आणि आपलं पोट पण भरलेलं नाही. मधल्या कुठेतरी काही अवस्थेत आपण आहोत. तर इथे भगवंत म्हणतात की जेव्हा तुझं पोट भरेल, जेव्हा तुला समाधान मिळेल, तर तुला आपोआप हे कळून येईल की केव्हा मला थांबवायचं आहे. म्हणून म्हणतात की युंजन सदा आत्मानम योगी नियत मानस, की तू हे कन्सिस्टंटली कर, रेग्युलरली कर. हं. आणि हा योगी जो आहे, काय त्याला मेडिटेटर आपण म्हणतो. मेडि मेडिटेशन करणारा हा योगी इथे म्हटलाय. योगी म्हणजे इथे हायेस्ट योगी नाही, की ज्या सगळं हे प्राप्त झालेलं आहे. इथे योगी म्हणजे जो मेडिटेशन करणारा आहे तो. आणि या सगळ्यांनी काय होणार आहे की शांती मिळणार आहे मला. की हे कशासाठी करायचं मी? मनाची शांती मिळण्यासाठी. मी ध्यान करून काही मला पैसा मिळणार नाहीये. ध्यान करून काही मला काही इतर भौतिक गोष्टी मिळणार नाहीये किंवा मला खूप मोठ्या पॉवर्स मिळणार नाहीये. तर यांनी काय मिळणार आहे मला? शांती मिळणार आहे. शांती निर्वाण परमाम, की ही मला शांती मिळणार आहे आणि ती शांती मला मिळायला पाहिजे. आणि मग आता ही जी मी काय ध्यान करतो किंवा मला ध्यान करायचं आहे, हे कोणावर ध्यान करायचं? म्हणजे देवावर करायचं समजलं. पण आता इथे पुन्हा साधकाच्या 3 लेयर्स येतात. म्हणजे इथं पुन्हा एक मंद साधक, मध्यम स्थितीतलं साधक आणि उत्तम साधक. इथे पुन्हा 3 साधकांच्या इथे आपल्याला म्हणजे इंट्रोडक्शन इथे व्हायला पाहिजे. कारण हे प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या कॅपॅसिटीवर डिपेंड करतं. म्हणजे मंद अधिकारी काय इथे म्हणतात, की मंद अधिकारी हा एकरूप ईश्वरावर ध्यान करतो. एकरूप ईश्वर म्हणजे कसं? ती मी असं म्हणतो मंद अधिकारी म्हणण्यापेक्षाही आपल्याला फर्स्ट स्टेप म्हणता येईल आपल्याला, की प्रथम स्टेप काय आहे, की मी रामावर ध्यान करतो, श्रीकृष्णावर ध्यान करतो, माझ्या इष्टावर ध्यान करतो. हे झालं एकरूप ध्यान, की कुठल्याही एका रूपावर मी ध्यान करतोय. आणि असंच व्हायला पाहिजे. कारण आधी आपल्याला एक स्टेप द्यायला पाहिजे. आपण एकदम उडी मारू शकत नाही. एकदम अरूपावर आपण जाऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा एकरूप ईश्वराचं हे केलं मंद अधिकाराने. दुसरी स्टेप काय आहे, की विश्वरूप देवावर आपण ध्यान करतो. विश्वरूप म्हणजे की ही पूर्ण सृष्टी जी आहे, ही समष्टी जी आहे. आपलं हळू मन मोठं होत जेव्हा लक्षात येतं, की मी ज्या इष्टाची प्रार्थना करतो, की मी ज्या ईश्वरावर मी मेडिटेशन करत होतो, तोच सगळं झालेला आहे आता. म्हणजे त्याची स्वतःमध्ये त्याची प्रगल्भता आली आहे. स्वतः त्याचं मन मोठं झालेलं आहे आता. म्हणून तो त्या एकरूप ध्यानावरनं आता विश्वरूप ध्यानावर चालला आहे. की आता तो फक्त त्या मूर्तीमध्ये किंवा त्या एका देवामध्ये तो बघत नाहीये. तो आता सगळ्यांमध्ये ईश्वर बघायचा प्रयत्न करतो आहे. हे झालं मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी काय करतो? हा अरूप ईश्वरावर ध्यान करतो. अरूप म्हणजे निर्गुण ज्याला म्हणतो. की तिथे मग आता तो कुठल्याही प्रकारचं रूप नाहीये. कारण आतापर्यंत तो जे काही करत होता तो जे म्हणजे काय एक ईश्वरावर ध्यान करत होता, आपण बघतो किंवा विश्वरूप याच्यावर तो जेव्हा ध्यान करत होता, तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे एक सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप आहे. की ईश्वर एक ऑब्जेक्ट आहे आणि मी सब्जेक्ट आहे आणि मी ईश्वरावर ध्यान करतोय. पण या अरूप ध्यानामध्ये काय होतं, की हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप निघून जाते. इथे फक्त त्याची जाणीव असते आणि त्या जाणीवेमध्ये तो असतो. हे हायेस्ट प्रकारचं ध्यान म्हणता येईल आपल्याला. तर इथे भगवंत आपल्याला म्हणतात, की या 3 पैकी तुम्हाला जसं तुमची काय म्हणतात त्याला कॅपॅसिटी आहे, जसं तुमच्यामध्ये कुवत आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे ध्यान करू शकता. आणि याने काय होईल, यत मानसा, की हे पुन्हा काय विदाऊट डिस्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. हां. शांती निर्वाण मत संस्था मध्ये गच्छती, की हे तुम्हाला शांती मिळेल यास आणि हे केल्याने काय होणार आहे तुम्हाला? शांती मिळाल. आता 16वा आपण श्लोक बघू. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्ततः न चाति स्वप्नशीलस्तु जाग्रतो नैव चार्जुन. आता इथे पुन्हा भगवंत थोडेसे
काय म्हणतात त्याला, बहिरंग साधना करायचा. म्हणजे मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं, की या अध्यायाचे आपण भाग जरी केले असले, की बहिरंग साधना, अंतरंग साधना किंवा ध्यानाची प्रोसेस आणि त्याचं फळ, अशी आपण आपल्या अभ्यासासाठी म्हणून त्याची विभागणी केली आहे. पण भगवंतांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्यांचा म्हणजे कुठे संदर्भ आणलेला आहे. तर आता इथे पुन्हा ते आणतायत, की ही बहिरंग साधना इथे ते सांगतायत, की श्लोक आपण वाचला 16वा श्लोक. परंतु हे अर्जुना, हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्यालाही साध्य होत नाही. तसेच अतिशय झोपण्याची सवय असलेल्याला किंवा जागरणे करणाऱ्याला सुद्धा सिद्ध होत नाही. म्हणजे थोडक्यात तिथे भगवंत मॉडरेशन सांगतायत. संयम म्हणजे सगळं तुम्ही असं समभावाने करा. तिथे असं एक्स्ट्रीम काही करू नका. आपण कसं दोन मध्यम मार्ग, की आपण दोन याच्यावर जात असतो, की मी एकतर खूप खाईन किंवा उपास करेन. आपलं मध्ये कुठे नसतं. म्हणून इथे भगवंत म्हणतात, की तुम्हाला जर हा योग साध्य करायचा असेल, तुम्हाला जर हे सतत करायचं असेल, तर तुमची लाईफस्टाईल तशी करायला पाहिजे, की त्या लाईफस्टाईलमध्ये एक असा सम्यक भाव असायला पाहिजे. कुठेच एक्स्ट्रीम कुठे असायला नको. म्हणून ते भगवान म्हणतात, की सम्यक आहार, मॉडरेशन इन एव्हरीथिंग, म्हणजे झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये, तुमच्या क्रियेमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये मॉडरेशन असायला पाहिजे. म्हणजे खूप मी काम केलं तरी मला ध्यान होणार नाही, कारण मग झोप येईल ध्यानामध्ये. खूप मी रात्री जागलो तरी माझं ध्यान होणार नाही. तर म्हणून मी ते भगवंत म्हणतात, की ह्या न न अति अश्नतू, की जो जास्त खातो तसंही करू नका, किंवा मग उपवासच करायचे. बरेच लोक असतात, की ते नुसतं उपास-तापास करतात. मी काय गुरुवार केला, मग एकादशी केली, मग ते केलं, मग ते केलं. तर या सगळ्या गोष्टी अधेमध्ये करायला हरकत नाही, कारण ते तपस्मध्ये मोडतं. परंतु हे सारखं करू नये. त्याने तुमच्या शरीराची पण हे होते, क्षती होते. आणि काय ओव्हर इटिंग करू नका थोडक्यात. आपल्याला बघायला पाहिजे किती आपण खायला पाहिजे. मी त्यामध्ये त्या रुजुता दिवेकर म्हणून आहेत त्या डायटिशियन, त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता. त्यात त्यांनी फार छान सांगितलं, की तुम्हाला पोट भरलंय कसं समजायला पाहिजे. म्हणून तिथे एक जॉर्डन फॉर्म्युला सांगितला होता. जॉर्डन फॉर्म्युला म्हणजे, की समजा मी एक वाटी मला हे दिलं, समजा उपमा दिला कोणी खायला, एक वाटी उपमा दिला. तो एक वाटी दिल्यानंतर मी लक्षात घ्यायला पाहिजे, की मी पुढचे 2 वाट्या खाऊ शकणार आहे का? जर पुढच्या 2 वाट्या खाऊ शकणार असाल किंवा पोटात जागा असेल, तर दुसरी वाटी घ्या. म्हणजे तिने सांगितलं 1, 3, 5, 7 असं सांगितलं, की मी 1 वाटी खाऊ शकत असेल, म्हणजे माझं खात असताना मला जर वाटलं पुन्हा घ्यावं, तर तेव्हा विचार करायचा, की मी पुढचे 2 वाट्या खाऊ शकणार आहे का उपमा? जर खाऊ शकणार नसेल, तर थांबायला पाहिजे. मग 3 वाट्या जर मी खाल्ल्या, तर 3 वाट्या खाणाऱ्या माणसाचा विचार करायचा, मी 5 वाट्या पुढच्या खाऊ शकतो का? तेव्हा चौथी घ्यावी, नाहीतर घेऊच नाही. थोडक्यात काय, की कुठेतरी तुम्हाला तुमच्या स्वतःला म्हणजे जिभेवर थोडंसं नियंत्रण आणण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या प्रॅक्टिस आहेत. तर म्हणून इथे म्हणतात, की जास्त तुम्ही काही खाऊ नका. जास्त तुम्ही उपवास करू नका. जास्त झोपू पण नका. आणि खूप झोपायचं टाळणं ते पण करू नका. बऱ्याच वेळेला खूप रात्री-रात्री पण जर काय जागतील काय आणि काय-काय करत असतात, तर अति कुठल्या गोष्टी तर करू नका. तेवढं त्यांचं ते सांगायचं आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योग भवती दुःखः. हे तर त्यांनी पुढे आणलंय, की युक्त आहार, की सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ते म्हणतात, की दुःखाचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मांमध्ये यथायोग्य चेष्टा करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ही ज्याची नियमित आहेत अशाला सिद्ध होतो. थोडक्यात पुन्हा इथे त्यांनी तोच भाग आणलाय, की जर तुम्हाला ह्या योगामध्ये जर प्रावीण्य मिळवायचं असेल, तुमच्या शरीरावर नियंत्रण आणायचं असेल, कारण की जास्त खाणं, अति खाणं हे आपल्या काय मेंदूला पण नम करून टाकतं सगळं. आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या मनात आपल्या शरीरातले जे काही ॲक्टिव्ह जो म्हणजे फ्लो असतो प्राणाचा,
तो पूर्ण प्राणाचा फ्लो नुसतं पोटाकडे गेलेला. तर ह्यासाठी म्हणून ते म्हणतात की युक्त आहार विहार असते, की सगळं तुम्ही जे काही करणार आहे त्याला यथायोग्य तुम्ही लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी करा. प्रत्येकाने स्वतःची बॉडी कॉन्स्टिट्यूशन हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. मला कसं पाहिजे, किती पाहिजे, मला किती तासाची झोप आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे हे आपण करायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की दुःखाचा नाश करणारा योग हा जर करायचा असेल, कारण आपल्या सगळ्या दुःखाचा नाश करणार आहे योग जर आपण केला तर, त्यासाठी पण तुम्ही या प्रवाहाचं तुम्ही जीवन प्रगत करा. यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. या प्रकारच्या योगाभ्यासाने अत्यंत वश केलेले चित्त जेव्हा परमात्म्याचे ठिकाणी दृढ होऊन राहते, तेव्हा सर्व कामनाविषयी इच्छारहित झालेल्या पुरुषाला योगयुक्त असे म्हटले जाते. आता हा श्लोक आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ, कारण इथे थोडंसं आपली ही योग फिलॉसॉफी जी आहे, अष्टांग योग जो सांगितला आहे, त्या अष्टांग योग फिलॉसॉफीला थोडंसं आपल्याला इथे थोडं इंट्रोडक्शन घेतलेली बरी लागेल. कारण योग फिलॉसॉफी जी आहे, ही पतंजलीने जी सांगितलेली आहे, ती फार सुंदर आहे. म्हणजे आपल्या वेदांतांनी तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे. मग वेदांतांनी योगाची फिलॉसॉफी जी आहे, ती रिजेक्ट केलेली आहे. कारण त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत. वेदांतांनी ती मानलेली नाही आहे. पण योगाची प्रोसेस जी आहे, अष्टांग योगाची प्रोसेस जी आहे, ती वेदांतांनी ॲक्सेप्ट केली आहे. कारण ज्या साधकाला वरती उठायचं आहे हळूहळू, त्या साधकासाठी हे अष्टांग योग हा फार कामाचा आहे. आणि आपण आतापर्यंत जे काही बघितलं, ते भगवंतांनी त्या अष्टांग योगामधनंच आणलेलं आहे. मग त्याचाच आधार घेऊन भगवंतांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या अष्टांग योगात कसं सांगितले आहे, त्या थोडंसं आपण त्याचं इंट्रोडक्शन जास्त खूप डीप नको जायला. थोडं इंट्रोडक्शन घेऊन, कारण इथे योगयुक्त जे म्हटलं आहे, योगयुक्त होणं म्हणजे काय? हे थोडं बघायसाठी आपल्याला त्या अष्टांग योगाचा थोडासा आधार घेणं आवश्यक आहे. तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.